नागपूर अमरावती रोडवरती बाजार गावामध्ये सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये स्फोट झाला आणि यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। CBH2 या इमारतीमधील कंपनीमध्ये हा स्फोट झालेला असून इमारत जमीनदोस्त करण्यात आलेली आहे। या इमारतीमध्ये आत अजूनही 17 बॉक्स TNT शिल्लक असल्याची माहिती आहे। त्यामुळे थोडीही चूक झाल्यास पुन्हा एकदा स्फोट होऊ शकतो। त्यामुळे तिथे आधी ड्रोन उडवून संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली। या स्फोटामध्ये मृतांचा आकडा वाढल्याची भीती वर्तवली जाते। मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे। दरम्यान सोलार एक्सप्लोजिव्ह बनवणाऱ्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। या स्फोटात अनेक मजूर देखील गंभीररित्या जखमी झालेले आहेत। कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जखमींवरती ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देतील। रजत, सध्याची काय परिस्थिती आहे? अमोल, सध्याही आतमध्ये जे काही जी इमारत जमीनदोस्त झालेली आहे त्याच्या अगदी जवळपर्यंत बचाव पथक जो आहे तो जाऊ शकलेला नाही, कारण ज्या इमारतीमध्ये हा ब्लास्ट झालेला होता तिथे TNT नामक जो अत्यंत धोकादायक स्फोटक असतो त्याच्यावर काही प्रक्रिया सुरू होती आणि तेव्हाच तो स्फोटक झालेला होता। आणि जी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती मिळालेली त्याप्रमाणे त्या इमारतीमध्ये आणखी 17 बॉक्स TNT अजून शिल्लक असल्याची माहिती आहे आणि त्यामुळेच जो बचाव पथक आहे तो त्या ठिकाणी जाण्यापूर्वी पुन्हा स्फोट होणार नाही याची खात्री करू इच्छित आहे। आणि त्यामुळेच सध्या त्या ठिकाणी ड्रोन उडवून त्या ठिकाणी संपूर्ण माहिती परिसराची पाहणी केली जात आहे आणि सोबतच पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी विशेष एक जो पथक आहे ज्यांच्याकडे बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठीचे जे काही स्पेशल सूट्स असतात तो पथक त्या ठिकाणी पाठवला जाईल। त्या TNT ची पाहणी केली जाईल आणि त्याच्यानंतरच मग हा जो संपूर्ण बचाव कार्य तो खऱ्या अर्थाने सुरू होईल आणि त्या ठिकाणातून जे मजूर कामगार मृत्युमुखी पडलेले आहे त्यांना बाहेर काढण्याचं काम होईल। त्यामुळे खूप मोठा चॅलेंज सध्या बचाव पथकासमोर आहे। जी काही माहिती आतापर्यंत मिळालेली आहे त्याप्रमाणे सर्व जे आतमध्ये मजूर कामगार इतर इमारतीमध्ये काम करत होते त्यांना सुरक्षितरित्या संपूर्ण परिसरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। कोणीही गंभीररित्या या घटनेमध्ये जखमी झालेला नाहीये अशी माहिती पण वरिष्ठ पोलीस अधिकारी जे अतिरिक्त पोलीस अधीक्षक या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। मात्र अजूनही जो मुख्य दार आहे या कंपनीचा त्याच्यासमोर जवळपास 200 लोक उभे आहेत। अनेक लोक जे आहेत ते मजुरांचे नातेवाईक आहे। पोलीस प्रशासनाने सांगितलेलं आहे की 9 लोकांचा मृत्यू झालेला आहे, कोणीही गंभीररित्या जखमी नाहीये आणि जे आतमध्ये असलेले कामगार होते त्यांना बाहेर पाठवण्यात आलेलं आहे, त्यांच्या घरी पाठवण्यात आलेलं आहे। तरीही अजूनही लोक या ठिकाणी उपस्थित आहे। थोड्या वेळानंतर त्यांचा रोष उफाळून येतो, त्यामुळे पोलिसांनी एक तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। मात्र आतमध्ये एक्सपर्ट्स जे आहेत ते पोहोचलेले आहेत। सध्या ड्रोन उडवून संपूर्ण परिसराची तपासणी केलेली आहे। जो TNT त्या ठिकाणी शिल्लक आहे त्याच्या जे काही नियम आहे आणि जे काही प्रक्रिया त्याप्रमाणे कूलिंग केला जाईल, त्याच्यामध्ये पुन्हा स्फोट होणार नाही याची खात्री केली जाईल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे मृतदेह आहे ते बाहेर काढले जातील आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये पाठवले जातील। रजत, अपडेट घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमधील स्फोटावरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। देवेंद्र फडणवीसजींनी मला फोन केला होता, ते स्वतः त्या ठिकाणी भेट द्यायला गेलेले आहेत, वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणि झालेली घटना दुर्दैवी आहे। शासनाच्या वतीने जे मृत्यू झाले त्यांच्या परिवाराला कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत आपण जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा उपचार सरकार करेल आणि या घटनेची चौकशी निश्चितपणे होईल। भाई, आज मराठा समाजाची बैठक पार पडते, तिथे जरांगे असं म्हणाले की दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते सुद्धा पाहूयात। यांची मुलगी होती माझे भाटवे आहे, ते माझी भाची आहे। काय नाव आहे? आरती सहारे। काय घटना, काय माहिती मिळाली तुम्हाला? कसे असे पोहोचले आणि कशी एकुलती एक होती का कुटुंबातली, काय सांगाल? 2 बहिणी होत्या फक्त, भाऊ एकही नाही। बाप लंगडा आहे, आई मुकी आहे। ते आई म्हणजे ते माझी बहीण आहे सगळी, हे माझे भाटवे आहे। म्हणजे ती एकटीच आधार होती आई वडिलांना? हो हो
लहान मुलगी आहे ना, त्यांचं ज्याच्यासोबत लग्न, त्यांचा लहान भाऊ आहे मी, यांचं माझे मामाचीच होते. तर यांचं असं झालं सर की यांना घरी माहिती पडली सकाळी की प्लॅन फुटला. मला पण माहिती झालं सर सकाळी, यांना पण माहिती झालं. आणि त्याच्यामध्ये लिस्ट लागली, लिस्टमध्ये असं पता लागलं की यांची मुलगी मरण पावली म्हणून तुम्हाला बोलावलं. तर असा त्याच्यासाठी पता लागला. तर आम्ही तसं धडपडीनं सकाळी लवकर आलो सर. आई सर यांच्याकडे काही साधं घर आहे सर, या बकऱ्याचा साध्या परिस्थिती खूप गंभीर आहे सर, हे अपंग आहे सर. त्यांची आई बोलू नाही शकत सर. आणि आधार म्हणून तेच मुलगी होती, तेच पालन पोषण करत होते बाबाचं पूर्ण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.